40 पोलिसांच्या गाड्या पाठवल्या। अधिवेशन चालू आहे। अरे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सत्तारूढ पक्षाचे सरकारमधले आमदार चर्चा घालताय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि शेतकऱ्यांचा श्रेयवाद घेत आहेत, पण दुसऱ्या बाजूला बैठकीला एकही सदस्य उपस्थित नाही। ही सरकारची परिस्थिती आहे। मंत्री सुद्धा उपस्थित नाही, ही सरकारची परिस्थिती आहे। आम्ही ठरवतो उद्या तर मुंबईला सुद्धा शेतकरी धडकतील अशा प्रकारचा निर्णय आम्हाला घ्यावाच लागेल। तशा पद्धतीचा निर्णय घेऊन हा बळीराजा सरकार बसू पण शकतो आणि हा बळीराजा सरकार उलटू पण शकतो। हा निर्णय आज या इथे सभेमध्ये आपण घेऊ। आजच्या या आंदोलनाची सरकारने दखल घेऊन ताबडतोब बैठक लावावी आणि बैठक जर लावली नाही तर मंत्रालय हलवण्याची तयारी शेतकऱ्यांनी नांगरा सकट घेऊन यावी, एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो। नाही असं नसतं साहेब, आता तुम्ही शब्द दिला आम्ही वाट बघणार नाही। हे साहेब सीएम साहेबांचा आदर आहे, पण इथं आम्हाला निरोप तर तिथून आला पाहिजे ना साहेब। साहेब कुणीतरी अधिवेशनातून सीएम साहेबांशी बोलून बावनकुळे साहेबांना साहेब फोन करायला हवा, सेशन मध्ये असतील तसे आम्ही वाट बघतो। बावनकुळे साहेब नाही साहेब, गेल्या वेळेस तर असंच झालं साहेब, हे नाही होऊन चाललं साहेब। प्लीज विनंती करतो। हो 5 मिनिटात फोन करा। मला नेत्यांना विनंती करायची, पोलिसांना विनंती करायची, कुणी पोलीसच्या गाडीमध्ये नेत्यांना कृपा करून ठेवू नका। आणि जे सर्व शेतकरी आहेत आपल्याला एकच पर्याय गाडी समोर बसावं लागेल। आता आम्ही या गाडीच्या टपावर बसलोय, तुम्ही मग काय करायचं ते ठरवा, पण आपल्या नेत्यांना जी कुठली गाडी घेऊन जाणार असेल ती गाडीला पुढे जाऊन देणं हे योग्य नाही। आता सरकारकडनं एक मंत्री साहेब आपल्याशी बोलले, ते अधिवेशनात नाहीयेत। आम्ही विनंती केली, आपण शांततेत लढतोय, आम्ही शांततेत विनंती केली की साहेब जो कुठला नेता मुख्यमंत्री साहेबांबरोबर असेल त्यांच्याशी आमचं बोलणं करून द्या। 5 मिनिटात ते परत एकदा फोन करतायत आणि मग बघू काय बोलतात, काय करायचं। शेतावर काम करणारा तुम्ही सर्वजण वर्ग शेतकरी थकला का? सुनील भाऊ भुसारा इथं आलेत, आदिवासी नेते आहेत, आजारी असताना सुद्धा शेतकऱ्यासाठी आलेले आहेत। बघा नेत्यांना गाडीमध्ये बसवतायत, बसून द्यायचं का? मग गाडीच्या पुढे बसायचं का नाही बसायचं? अजिबात जाऊन द्यायचं नाही, कुणी काळजी करू नका। पोलीस मध्ये आपले जे शाळा आहेत शाळांशी बोलणं झालं, 3 पर्यंत शाळा सुटणार नाहीत। अँब्युलन्सच्या गाड्या आल्या तर आपण त्यांना पाठवून देतोय आणि इथं असताना बघा तिथून हात करतायत सगळे बसवाले लोक की आम्ही तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे ती पण अडचण नाही। मागचे हात वर करतायत ती अडचण नाही। आणि पोलीस तर आपल्या शेतकऱ्याची मुलं आहेत का नाही, त्यांना पण अडचण नाही। आता कदाचित त्यांना वरून आदेश आल्यामुळे ते बोलतील, पण मनात काल मी जेव्हा फिरत होतो, लढा तुम्ही लढत आहात, आमच्या पण पालकांसाठी तुम्ही लढतात, त्यासाठी आमचे आभार। हा साहेब, आता साहेबांची मीटिंगच्या बाबतीमध्ये बोललेलो आहे साहेब, बोला। पंढरपूरला उपोषण सोडायला मीच आपल्याकडे आलो होतो। मी आपल्याला सांगितलं होतं की लगेच आपण मीटिंग लावू, पण नंतरच्या काळात निवडणूक होती MLC ची, मी पण तिकडे बिझी होतो आणि आपणही मला कधी फोन केला किंवा संपर्क केला, त्यामुळे ती मीटिंग लाभली। पण आता मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे। मुख्यमंत्री महोदय म्हणजे उद्या हाऊसमध्ये मुख्यमंत्री महोदय आता साहेब म्हणले उद्या रोहित दादांना बोलून घ्या, आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करू आणि लवकरच मीटिंगची वेळ ठरवून लगेच मीटिंगची वेळ ठरवून आपण त्या संदर्भामध्ये काय असेल तो तोडगा काढू। आपलं काय म्हणणं आहे आम्ही ते ऐकून घेऊ। मीटिंगची वेळ आताच ठरवणार साहेब। शेतकरी आता आपण रस्ता रोको वगैरे करू नका। आता शाळेतले मुलं आहेत, शाळेतले मुलं अडकून पडलेले आहेत, उपाशी आहेत, तपाशी आहेत। साहेब ऐकू येत नव्हतं,
लोक आवाज करतायत. हा साहेब सांगा ना. उद्या सकाळी मी सांगतो की आपण मुख्यमंत्री महोदयांना भेटू, त्यांच्याकडून पुन्हा वेळ घेऊ आणि त्यानंतर लगेच आपण मिटिंग करू. चर्चेची वेळ ठरलेली नाही. चर्चेच्या बाबतीत ते सांगतायत उद्या नाही. आम्हाला त्यांनी सांगितलेले उद्या भेटू मग वेळ घेऊ, असं चालत नसतं. आम्हाला शब्द लागणारे. साहेब 5 वर्ष हे गरीब शेतकरी अडचणीत आहे. अहो त्या गाडीला अडवा, त्या गाडीला. जर एकजूट नाही झाली, हे बघा नीट परीक्षाचा पेपर फोडला, सीबीआयने धाडी टाकल्या आणि आता सीबीआय शांत. हे बघा शाळा सुटलेली नाही, 3 वाजता सुटणार आहे. 3ला संपते. आम्ही बोललोय ना. शाळेच्या गाड्या आल्या तर शाळेच्या गाड्या आपण जाऊन देऊ. शाळेच्या गाड्या आल्या तर आपण जाऊन देऊ. डॉक्टरची गाडी, पेशंटची गाडी, अँब्युलन्स, सगळ्यांना आपण सहकार्य करू. हे बरोबर नाही. हे बघा आपण असं शांत राहिलो असतो तर ही फसवी कर्जमाफी आपल्यावर लादली असते. आपण पंढरपूरला आंदोलन केलं, आता इथं आंदोलन केलं, त्यामुळे शेतकऱ्याला कळलेलं हे सरकार आपल्याला फसवतंय. पण शेतकऱ्याला जर सरकार फसवत असेल तर नुकसान कोणाचं होत आहे? नेत्याचं नुकसान होतंय का? नेत्याचं नुकसान होतंय का? कोणाचं नुकसान होतंय? ही विनंती करतो. जाऊ द्या. विद्यार्थ्यांना जाऊ द्या. विद्यार्थ्यांना कुणीही अडू नये विनंती करतो. विद्यार्थ्यांना आमचं काय मत आहे? सरकार बरोबर बोला. एल्गार अन्नदात्याचा या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मराठवाड्याचा दौरा करून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी सकाळी आंदोलन सुरू केले होते. हे दृश्य आणि या ठिकाणी मराठवाडा नेत्याची खास रिपोर्टिंग टीम टुंटनुरे अनिकेत हे या ठिकाणी खास रिपोर्टिंग करत होते. या ठिकाणी तुम्ही ते छायाचित्रात पहा. मराठवाडा नेता आमचे देशमुख साहेब, जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती हे दिसत आहेत. यावेळा थोड्या वेळातच पोलिसांनी सुप्रियाताई सुळे व अनिल देशमुख यांना अटक केली. व्यासपीठावर राजेश टोपे, शशिकांत शिंदे, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यासह अनेक, निलेश लंके, हे संदीप क्षीरसागर हे होते. तसेच आमच्या रेणापूरचे कदम हेही आंदोलनात सहभागी होते. नामदार गिरीश महाजन यांचा फोन आल्यावर यावेळा रोहित पवार म्हणाले, मला तुमच्यावर विश्वास नाही, मला मुख्यमंत्र्याला बोलायला सांगा. मग तोपर्यंत आपल्या सुप्रियाताईंना अटक करण्यात आलं होतं. रस्ता जवळजवळ तिन्ही बाजूला 3-3, 4-4 किलोमीटर रोड ब्लॉक, कोर्ट पोलीस व्यवस्था होती. शेवट उद्याची भेटण्याची वेळ मिळाली असून हा एल्गार अन्नदात्याचा अशा प्रकारे आमदार रोहित पवार यांचं आंदोलन घडलं आणि योगायोगानं मराठवाडा नेताची टीम छत्रपती संभाजीनगर येथे होती. तर मराठवाडा नेता YouTube शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.